राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, अद्याप निर्णयाने राष्ट्रवादीत अंतर्गत घडामोडींना वेग. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार यावरून सध्या महाराष्ट्रात रंजक कारवाई परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि सुरुवातीला या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र या सगळ्यात अचानक भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांची एंट्री झाली. भाजप नवनीत राणा यांच्यासाठी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडायला सांगेल असं बोललं जात होतं. मात्र शनिवारी छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राज्यसभेच्या जागेवरील छगन भुजबळांचा दावा पक्का झाल्याची चर्चा होती. छगन भुजबळ यांनी काल पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आणि त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी छगन भुजबळ राज्यसभेवर गेल्यास राज्य मंत्रिमंडळातील त्यांचे पद पुतणे समीर भुजबळ यांना देण्यात यावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांना त्यांनी केली होती. मंत्री छगन भुजबळांच्या अटीबाबत 15 तास उलटून देखील अद्याप भाजप हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आधी राज्यात समीर भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ द्या आणि त्यानंतरच राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरेल अशी अट घालण्यात आली होती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.